नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर स्लीव डिझाईन बघणार आहोत। त्याच्यासाठी ही स्लीव तयार करून घेतलेली आहे। नेहमीप्रमाणे आपण जशी अस्तरची स्लीव तयार करतो त्या पद्धतीने ही स्लीव तयार करून घेतलेली आहे। आता ही जी डिझाईन आहे ती तुम्ही कोणत्याही मेजरमेंटवर करू शकतात। आता इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, त्याची मापं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील। कॅनव्हास पेपरची ही अशी घडी घातलेली आहे। 2 कॅनव्हास पेपर घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ही अशी दुसरी घडी घातलेली आहे आणि सेंटर पॉईंट इथे काढून घेतलेला आहे। आता इथे ह्या सेंटरपासून इकडे 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। ह्या सेंटरपासून इथे 2.5 इंचावर आणि परत त्याच सेंटर पॉईंटपासून परत इकडे 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। तुम्हाला हे मार्किंग दिसत असेल। या सेंटर पॉईंटपासून इकडे 2.5 इंच केलेले आहे। नंतर सेंटर पॉईंटपासूनच इकडे वरती 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे। त्यानंतर मग इथे वरती 1 इंचावर आणि इकडे 0.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे असं जोडायचं आहे। हे असं जोडून झाल्यानंतर मग इथे आकार द्यायचा आहे। सुरुवातीला काय करायचं, इथे थोडासा गोलाकार द्यायचा आहे हा असा, आणि त्यानंतर मग इकडे वरती थोडंसं आतमध्ये राऊंड घेऊन परत इकडे असं घ्यायचं आहे आणि खाली जसं आपण पाण्याला आकार देतो त्या पद्धतीने इथे हे असं आकार द्यायचा आहे। आणि नंतर ह्या आकाराच्या साईडला 1-1 इंचावर मार्किंग करायचं आहे, हे असं दाखवल्याप्रमाणे। आणि तिथे सुद्धा सेम आकार इथे सुद्धा द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। हे जे आपण मार्किंग केलेले आहे ते फक्त पॉईंट जोडत गेलं की हा असा आकार इथे तयार होईल। त्यानंतर आता साईडने हे कट करून घ्यायचं आहे। आता इथून हे असं कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि नंतर मग अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे चिटकून घ्यायचं आहे। आता हे मागच्या साईडला सुद्धा हा आकार काढून घ्यायचा आहे, कारण ते मार्किंग दिसतं खालच्या बाजूला सुद्धा, ते उमटलेलं असतं पेनने केलेलं आहे म्हणून, आणि कॅनव्हास पेपरही बारीक असतं ते दिसतं, त्यानुसार इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि मग आता हे अस्तरच्या कापडावर चिटकवायचं आहे। आता इथे ह्या दुसऱ्या पेपरवर सुद्धा हे मार्किंग उमटून घ्यायचं आहे, कारण आपल्याला दोन्ही स्लीवला हे लागणार आहे म्हणून। आता खालचं मार्किंग जे आहे ते पेनचं वरती दिसत आहे, मी फक्त आता त्याच्यावर ट्रेस करून घेत आहे, मार्किंग करून घेत आहे। आणि हे आता 2 स्लीवसाठी पॅटर्न तयार झालेले आहेत। आता हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे, सेम कॅनव्हास पेपर जे मापाचं होतं त्याच मापाचं 7x6 इंचाचं, आणि त्याच्यावर आता ही जी चमकणारी बाजू आहे ती कपड्याला चिटकत असते, तर असं ठेवून इस्त्री फिरून घ्यायची आहे आणि चिटकून घ्यायचं आहे। आता मी हे दोन्ही पॅटर्न चिटकून घेतलेले आहेत आणि साईडने 0.5 इंच 0.5 इंच मार्जिन राहील या पद्धतीने हे कट करायचं आहे। आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत कापड हे असं फोल्ड करण्यासाठी। कट दिल्याशिवाय हे असं कापड आकाराप्रमाणे फोल्ड होणार नाही म्हणून। आता एक पॅटर्न मी तुम्हाला इथे बनवून दाखवते। आता ही जी स्लीव आहे तिचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि तिथे सेंटर लाईन आखून घ्यायची आहे। सेंटर पॉईंट हा व्यवस्थित काढायचा आहे, कारण डिझाईन ही अगदी बरोबर सेंटरमध्ये दिसायला पाहिजे म्हणून। आता इथे हे असं व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर वरती इथे कट द्यायचा आहे कात्रीने, छोटासा कट असं द्यायचा आहे आणि नंतर मग इथे सेंटर लाईन आखायची आहे। आता ही लाईन अस्तरच्या बाजूला आखून काही उपयोग नाही आहे, वरच्या बाजूला आपल्याला ही लाईन मार्किंग करावी लागणार आहे। ही जी लाईन आहे ती ह्या इथे मार्किंग करायची आहे। मी परत एकदा इथे मार्किंग करून घेते आणि इथून वरून 3.5 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे आणि मग तिथे हा पॅटर्न असा ठेवायचा आहे सेंटर लाईनमध्ये। ही जी सेंटर लाईन आहे स्लीवची तिथे आता वरती जसं चेक केलं तसं खालीसुद्धा सेंटर लाईन चेक करून बरोबर ह्या डिझाईनचा जो सेंटर पॉईंट आहे तो सेंटर लाईनला घ्यायचा आहे आणि मग पिनअप करून घ्यायचा आहे। आणि जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर
शिलाई घ्यायची आहे। आता ही शिलाई मारते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। लाईक करायला पैसे लागत नाही म्हणून प्लीज लाईक करा। आता जिथे जिथे हे कॉर्नर येतील तिथे सुई कपड्यात अडकवायची, मग कपडा फिरवून अशी शिलाई घ्यायची आहे। इथे सुद्धा कॉर्नर होतं म्हणून मी तसंच केलेलं आहे आणि ही शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर असं फोल्ड करून इथे कट द्यायचा आहे आणि मग मधला कापड कट करायचा आहे, साईडने 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवून। आता मी हे कापड कट करून घेते दाखवल्याप्रमाणे हे असं। आता हे कट करून घेतलेलं आहे, मार्जिन एकसारखं करून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथे कॉर्नर आहे तिथे कट द्यायचे आहेत। शिलाईला कट घ्यायचा नाही, शिलाईच्या जवळून घ्यायचं आहे। इथे सुद्धा ह्या दोन्ही कॉर्नरला कट द्यायचा आहे। त्यानंतर मध्ये सुद्धा तुम्ही छोटे छोटे कट देऊ शकता। त्यानंतर आता हे उलटून घ्यायचं आहे। उलटवण्याच्या आधी तुम्ही इथे दाब शिलाईसुद्धा देऊ शकतात। अस्तरच्या कापडावर दाब शिलाई द्यायची ही अशी इथे आणि नंतर मग हे कापड असं आतल्या बाजूला उलटून घ्यायचं आहे। आता हे उलटवते तोपर्यंत तुम्ही अजूनही लाईक केलेलं नसेल व्हिडिओला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथे परत एकदा वरून दाब शिलाई घ्यायची, हे कापड आतमध्ये फोल्ड करून झाल्यानंतर दाखवल्याप्रमाणे संपूर्ण आता इथे दाब शिलाई घ्यायची आहे आकाराप्रमाणे। आता मी इथे ही शिलाई मारून घेतलेली आहे दाब शिलाई आणि त्यानंतर मग खालच्या बाजूला हात शिलाई करायची आहे। या इथे हात शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं बघा, हे असं मेजरमेंट घ्यायचं आहे दोरीचं आणि त्या मापाच्या अशा 5 दोऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। 4 किंवा 5 तुम्ही कट करू शकतात। आता इथे त्यानंतर 2.25 इंच बाय 2.25 इंचचा असा चौकोनी पीस इथे घ्यायचा आहे। हे सुद्धा 4-5 घ्यायचे आहेत आणि हे मेजरमेंट तर आता तुम्हाला माहितीच आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, ह्या कापडाची अशी घडी घातली आणि ह्या सरळ बाजूवर ही दोरी अशी ठेवलेली आहे सेंटरमध्ये, थोडीशी 1/2 इंच वरती ठेवायची आहे आणि मग इथे सेंटरमधून शिलाई मारायची आहे। दाखवल्याप्रमाणे जिथे दोरी आहे तिथे जास्त शिलाई मारायची आहे, मागे पुढे कपडा करून पॅक करून घ्यायचं आहे। डबल शिलाई तुम्ही इथे मारू शकतात। हे असं मारून झाल्यानंतर शिलाई कापड हे असं उलटून घ्यायचं आहे आणि मग हा असा त्रिकोणी पीस तयार होईल। नंतर इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि मार्जिन एकसारखं कट करून घ्यायचं आहे। हे असे मी 4 पीस तयार केलेले आहेत आणि हा अजून एक 5 असे हे 5 पीस इथे लागणार आहेत। सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि सेंटरच्या थोड्याशा वरती 1/2 इंच वरती अशी ही दोरी ठेवायची आहे सेंटर पॉईंटच्या आणि मग इथे तिरकस अशी शिलाई मारून घ्यायची आहे सेंटरमध्ये। ही अशी शिलाई मारून झाल्यानंतर सिंपल असं कापड उलटवलं की झालं असं तयार। नंतर मार्जिन एकसारखं करायचं आहे आणि मग ते इथे जॉईन करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। आता माझ्याकडे कापड थोडंसं कमी होतं म्हणून मी इथे अस्तरचा एक पीस जो आहे तो अस्तरचा तयार केलेला आहे। हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवून इथे सेट करायचं आहे आणि मग याच्यावर शिलाई घ्यायची आहे। तुम्ही जर नवीन असाल तर हाताने आधी शिलाई मारून घ्यायची आणि मग मशीनवर शिलाई मारायची आहे। आता मी इथे हे असं ठेवून शिलाई मारत आहे। आता हे 5 पॅटर्न मी इथे घेतलेले आहेत आणि ते इथे 5 पीस हे असे जोडून घेणार आहे। हे व्यवस्थित असं सेट करायचं आहे आणि मग इथे शिलाई घ्यायची आहे। आता शिलाई मारून घेतली, त्यानंतर ह्या ज्या दोऱ्या आहेत त्या व्यवस्थित हे अशा सेट करायच्या आहेत आणि मग इथे ह्या जॉईन करायच्या आहेत। जॉईन करण्याच्या आधी व्यवस्थित सेट करायच्या आणि मग इथे जॉईन करायच्या। व्यवस्थित असा आकार दिसेल त्याप्रमाणे क्रमाने ह्या अशा दोऱ्या
सेट करायच्या. त्यानंतर तुम्ही इथे दोऱ्याने सुद्धा आधी पॅक करू शकतात आणि मग ती दोरी जॉईन करू शकतात. आता बघा इथे हे असं व्यवस्थित सेट करायचं आणि मग ह्या दोऱ्या इथे ठेवून पॅक करून घ्यायच्या आहेत. पक्की शिलाई इथे मारायची आहे, म्हणजे 2-3 शिलाया इथे मारायच्या आहेत. आता मी इथे शिलाई मारून घेतलेल्या आहेत. सुरुवातीने मी हे दोऱ्याने पॅक करून घेतलं होतं आणि म्हणून मग शिलाई मारायला अगदी सोपं गेलं ते. आणि ही डिझाईन तयार झालेली आहे. कोणालाही शोभून दिसेल ही अशी डिझाईन आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेही कमेंट करून नक्की सांगा.